नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इयत्ता 6वी विषय मराठीमधील पाठ 9 वारली चित्रकला या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या पाठाचा अभ्यास करत असताना पाठाचं नावच पाहिलं तुम्ही तर काय आहे? वारली चित्रकला. वारली हा शब्द तुम्ही सुरुवातीला ऐकला असेल किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही पहिलं पेज जर पाहिलं मराठी बालभारती इयत्ता 6वी ते पहिल्या पेजवरती तुम्हाला काही चित्र दिसत आहेत बघा. त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करा. ते चित्र कसे आहेत पहा, किंवा पाठ्यपुस्तकांच्या ते चित्र तुमच्या लक्षात येतील. त्या चित्राचा आकार वगैरे छोट्या मुलांनी चित्र काढल्यासारखे आपल्याला दिसतात. तर अशा चित्रांचा किंवा अशा कलेचा आपल्याला आज या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. पहा, या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. व्यासंगी लेखक होते, ते संशोधक होते, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणूनही यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठामध्ये आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. यामध्ये आपल्याला या पाठामध्ये असा अभ्यास करायचा आहे की महाराष्ट्रात आदिवासी कला म्हणून प्रसिद्ध असलेली जे वारली चित्रकलेविषयी जी उद्बोधक माहिती या पाठामध्ये आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच काय? निसर्गाशी नाते जोडणे व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणे ही वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर मुलांनो, वारली याचा अर्थ जर पाहिला आपण तर आदिवासी जमातीचे लोक आपल्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये राहतात आणि त्यांच्यापैकी या आदिवासी लोकांची वेगवेगळ्या त्यांच्या जमाती आहेत. त्या जमातीपैकी एक वारली ही एक त्यांची जमात आहे. तर आता वारली या आदिवासी लोकांमध्ये अनेक जातीचे लोक आहेत. तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे सुद्धा जसं आहे मराठा आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, अशा ज्या जाती आहेत तशा आदिवासी लोकांमध्ये सुद्धा काही जमाती आहेत. तर त्याची नावं तुम्ही ऐकली असतील किंवा नसतील, ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते की गोंड ही एक जमात आहे, वारली एक जमात आहे, कोरकू, भिल्ल, कोकणा, माडिया अशा प्रकारच्या या आदिवासी लोकांच्या जमाती आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, ठाणे या जिल्ह्यात जर पाहिलं तर गोंड ही या आदिवासी लोकांच्या जमातीची लोक तिथं राहतात. वारली जी जमात आहे आदिवासी लोकांची ती अमरावती आणि मेळघाट या भागामध्ये तुम्हाला तिथे दिसते. तर कोरकू नावाची जी जमात आहे ती धुळे, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पुढे भिल्ल ही जमात आहे ते नांदेड, नाशिक, धुळे या ठिकाणी तुम्हाला ती बघायला मिळते. आणि पुढची जी आहे कोकणा ती मात्र पुणे, अहमदनगर. नंतर तुम्हाला ठाकर ही जी जात आहे ती नाशिक, ठाणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ठाकर ही जमात आहे आदिवासीची, ती मात्र आता खूप विकसित झालेली आहे. तर आपल्याला आज आदिवासी जमातीतील एक जमात वारली आहे आणि त्यांच्या कलेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की त्यांची कला विकसित कशी झालेली आहे किंवा त्यांचा कलात्मक वारसा त्या आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशातून आपल्याला दिसून येतो हे पाहायचं आहे. तसंच आदिवासी लोक चित्र काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात, तसंच वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात, नंतर वारली चित्रकलेमध्ये कोणकोणत्या विषयाला धरून हे वारली लोक भित्तिचित्रे किंवा भिंतीवर ते चित्र रेखाटतात किंवा त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कसा मांडलेला आहे याविषयी आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर त्या सुरुवातीला आपण बघूया आदिवासी म्हणजे काय. तर आदिवासी म्हणजे काय? तर आधी काळापासून वास्तव्यास असणारा समूह जो आहे त्याला आपण काय म्हणतो? आदिवासी. आणि आदिवासी लोक जे आहेत ते आपल्यासारखी मूर्तीपूजा करत नाहीत, तर ते निसर्गाची पूजा करतात. म्हणून या समूहाला निसर्गपूजक असं सुद्धा म्हटलं जातं. कारण त्यांची भावना आहे, श्रद्धा आहे की देव त्यांना काही देत नाही, ईश्वर काही देत नाही, परंतु निसर्गातून आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत ते निसर्ग देतो. म्हणून ते निसर्गालाच आपला देव मानतात आणि म्हणून या समूहाला निसर्गपूजक असं सुद्धा म्हटलं जातं.
आता आदिवासी समाज हा अतिप्राचीन समाज आहे. खरं तर भारताचा तो मूळ निवासी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून त्यालाच असं आदी आदिम असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर आपल्याला पाठामध्ये पाहूया आपण भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. आता इथं भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे, मुलांना तुम्हाला माहीत आहे की आपली भारतीय संस्कृती जर आपण पाहिली तर ही काल परवाची भारतीय संस्कृती नाही, तर लाखो वर्षापूर्वीची ही प्राचीन संस्कृती आपली भारताची आहे. यामध्ये निरंतरता आहे. जसं पाण्याचा प्रवाह अखंड चालत असतो, तसे आपल्या भारताची संस्कृतीसुद्धा तशीच आहे. आपल्या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, विविध सण उत्सव साजरे केले जातात. आपल्या देशाला एक संस्कृती आहे की अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात आहे, तुम्हाला देशात बघायला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्या विविधतेमध्ये एकता हे आपल्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. आणि अशाच एका भारतीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये असणारी एक आदिवासी जमात आणि त्यांच्या कलेचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करणार आहेत. तर इथं भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त. आता इथं नागरी म्हणजेच काय, नगराची संस्कृती. तर शहरी संस्कृती असं म्हणूयात आपण. आता शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून ही वारली चित्रकला जी आहे किंवा ही आदिवासी लोक जी आहेत ती खूप मुक्त आहेत किंवा परंपरा मुक्त आहेत, म्हणजेच त्याच्यापासून दूर आहेत. असं का म्हटलेलं आहे, कारण आदिवासी भाग जर पाहिला तर आत्ताचा विकसित जो आदिवासी भाग आहे, पालघरच्या ठिकाणी जो पाहिलं तर आता ते आदिवासी लोक खूप सुधारलेत. पण पूर्वी असं नव्हतं की हे आदिवासी लोक शहरी भागापासून खूप लांब राहायचे. जंगलात वगैरे त्यांचं वास्तव्य असायचं. फक्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते राहायचे. त्यामुळे इथं उल्लेख केलेला आहे की नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून शहरामधील किंवा ग्रामीण भागातील किंवा आपण जे जीवन जगतो अशा पद्धतीचं ते जीवन जगत नाहीत. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या राहणीमानामध्ये, खाण्यामध्ये, बोलण्यामध्ये, भाषेमध्ये सगळ्यामध्ये फरक आपल्याला त्यांच्यात आणि आपल्यात जाणवतो. म्हणून इथं उल्लेख काय केलेला आहे, नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम. आता परंपरागत म्हणजे पूर्वीपासून जे चालत आलेले निसर्गप्रेम आहे ते सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार. आता उत्स्फूर्त म्हणजेच काय, सहज किंवा नैसर्गिक. आविष्कार म्हणजे निर्मिती किंवा शोध. आता निसर्गप्रेम सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त असा आविष्कार म्हणजेच आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. आता यांची जी कला आहे ती कला मात्र या कलेचं त्यांनी कुठलंही शास्त्रशुद्ध असं कुठलंही त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही. सहज उपलब्ध साहित्यातून जे पाहिलं, जे अनुभवलं तेच त्यांनी या चित्राद्वारे रेखाटलेलं आहे. म्हणून इथं काय सांगितलं की उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे जे पाहिलं त्याचाच नवीन त्यांनी शोध या चित्रातून त्यांचा निर्मिती किंवा या चित्रातून आपल्याला त्यांची निर्मिती दिसून येते. आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. खरं तर महाराष्ट्रातील आदिवासी कला आपल्याला कुठे कुठे दिसतात किंवा त्यांच्या कलाचा समृद्ध वारसा आपल्याला कशातून दिसतो हे आपल्याला या परिच्छेदामध्ये पाहायचं आहे. त्याच्यावरती पाठ्यपुस्तकात तुम्हाला दिसेल की एका चौकोन आणि चौकोनामध्ये गोल आणि पांढऱ्या रंगाचे तुम्हाला तिथं फोटो दिसते. पाठ्यपुस्तकामध्ये आहे, पहा, लक्षात येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये जे चित्र रेखाटलेले आहेत ते चित्र कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचे विषय कोणते कोणते आहेत, जे पाहिलेले आहे त्यांनी त्याच विषयाला अनुसरून त्यांनी काय केलेलं आहे ते चित्रामध्ये रेखाटलेलं आहे. तसं आपल्या महाराष्ट्राला मात्र आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशातून दिसतो हे पाहायचं आहे आपल्याला. पहा, त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे. आता लाकडावरती केलेलं कोरीव काम, मुखवटे म्हणजेच पूर्वी ग्रामीण भागामध्ये असेल, जत्रेत किंवा यात्रेत लोकांच्या मनोरंजनासाठी रामायणामधला वगैरे एखादा प्रसंग उभा करून दाखवायचे. त्यावेळेस मात्र रावण दहन असायचं, त्यावेळेस त्या रावणाचा मुखवटा तयार केला जायचा. असे मुखवटे तयार करणे, मुखवट्यावर हे चित्र रेखाटणे, मृणमूर्ती म्हणजे मातीची मूर्ती तयार करणे, त्याच्यावर ते चित्र रेखाटणं, हे वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य इथं आहे. धातुकाम, पाषाण मूर्ती, दगडापासूनची जी मूर्ती असते, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आता आदिवासी कलांचा हा जो वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. वारसा म्हणजे पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे
मिळालेलं परंपरागत जे अधिकार मिळतात पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, त्याला आपण वारसा म्हणतो. हे कला जी आहे ती त्यांना पूर्वीपासून म्हणजेच परंपरागत ती कला त्यांना आलेली आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली आहेत. आदिम म्हणजेच काय, मूळ किंवा पहिली. ही बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली आहेत. विकसित झालेली आहेत म्हणजे काय, वाढलेली आहेत किंवा विस्तारित झालेली आहेत. आता वारली प्रदेशामध्ये जर पाहिलं आपण, तर तुम्ही जर निरीक्षण केलं या चित्रामध्ये सुद्धा, तर लक्षात येईल तिथं वारली वस्ती असं लिहिलेलं आहे पहा. तर छोट्या छोट्या पाड्यातील, पाडा म्हणजे वारली लोकांची छोटी छोटी घरं जी आहेत त्याला पाडा म्हणतो आपण. छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडावर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतीचे अनेक चित्रे काढलेली असतात. तुम्ही चित्रामध्ये निरीक्षण केलं तर तिथं पाहायला मिळेल तुम्हाला, त्यांच्या प्रत्येकाच्या घरावर, घराच्या कुडावर व भिंतीवर चौकोन आणि त्रिकोणाकृतीची अनेक चित्रे काढलेली असतात. तर आपल्या लक्षात येईल पहा, वारली चित्रकलेमध्ये कोणकोणत्या विषयाला धरून ही लोक भित्तीचित्र रेखाटलेली आहेत. त्यांचे विषय ठरलेलेच आहेत. जे त्यांनी पाहिले, निसर्गाच्या सानिध्यात राहून जेवढ्या गोष्टी आहेत त्यांच्या आजूबाजूला, त्याच फक्त पाहिलेल्या त्यांनी तेच चित्र फक्त तिथं रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये वारली चित्रकलेचा परिपोष म्हणजेच काय, पोषण, संस्कृती, त्यांची जी संस्कृती, परंपरा व परिसरातील त्यांच्या, आता परंपरा असेल, संस्कृती असेल, त्यांच्या रूढी परंपरा आपल्या जशा असतात, सण उत्सव आपण साजरे करतो तसे त्यांचे पण काही सण उत्सव साजरे करतात, त्यांचे लग्नविधी असतात. हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे आणि हे त्या चित्रामध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. व परिसरातील जिथं ते राहतात त्या आजूबाजूच्या निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेमध्ये पहा, त्यांनी कोणकोणती चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा रेखाटलेले आहेत हे लक्षात येईल. त्यांचे जे धार्मिक विधी असतात ते धार्मिक विधी आहेत. विषय कोणते कोणते आहेत पहा, लग्नविधी, दैनंदिन जीवन, तसंच लोकजीवन चितारलेले त्यामध्ये दिसून येते. त्यात आजूबाजूचा परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून त्यांनी भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. कारण हे लोक राहतातच निसर्गाच्या सानिध्यात, त्यामुळे निसर्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांच्या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतो. वारली चित्रकला आपल्याला जर आणखीन समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यावर जावं लागणार आहे. त्या फिरून त्या लोकांना बोलतं करावं लागणार आहे. जसं तुम्हाला माहीत असेल, हेमलकसा, भामरागड, गडचिरोली, चंद्रपूर या भागातील ज्यावेळेस प्रकाश आमटे हेमलकसा आणि भामरागड इथे आदिवासी लोकांच्या सानिध्यामध्ये जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, त्या लोकांना माणसात आणायचं, आपल्यासारखं त्यांनी जीवन जगावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते ज्यावेळेस त्या हेमलकसाला त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी, बाबा आमटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेले, त्यावेळेस सुरुवातीला मात्र ते लोक त्यांच्या जवळ येत नव्हते. त्यावेळेस सगळ्यात मोठी अडचण होती की त्यांच्यापुढं भाषेची, त्यांची भाषा ही वेगळी, आपली भाषा वेगळी. तर प्रकाश आमटेंनी त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांच्या भाषेचा अभ्यास केला आणि ती भाषा शिकले आणि मग त्यांना बोलतं केलं, त्यांच्याशी जवळीक साधली आणि मग लोक त्यांच्या दवाखान्यामध्ये, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊ लागले आणि उपचार घेऊ लागले. इथं सुद्धा आपल्याला जर समजा त्यांची चित्रकला समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्यांच्या छोट्या छोट्या वस्त्यावर फिरून लोकांना बोलतं करावं लागतं आणि त्यांच्यातल्या कला आविष्काराचा, म्हणजे त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्या निर्मितीचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. आता ज्यावेळेस ते रंगाचा, तुम्हाला सगळे चित्र जर पाहिले असतील तुम्ही याच्यामध्ये, तर त्या चित्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आपल्याला दिसतो. तर हा पांढरा रंग कुठेही विकत वगैरे त्यांनी आणलेला नाही, तर तो घरीच तयार केलेला आहे. तांदळाच्या पिठामध्ये काय केलेलं आहे, पाणी ओतून त्याचा पातळ द्रव तयार केला आहे आणि बांबूच्या काड्यांनी रंगवलेली ही पांढरी शुभ्र वारली चित्रे, ही बांबूच्या काड्यांच्या साह्याने ही पांढऱ्या आकाराची वारली चित्र त्यांनी काढलेली आहेत. तर त्याचा उल्लेख लेखकाने केला आहे की ही चित्र जर पाहिली तर अगदी लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखी आपल्याला वाटतात, परंतु चित्राचे आकार मात्र त्यांनी निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. त्यांना त्रिकोण, चौकोन, गोल असं काही माहीत नाही, परंतु निसर्गामध्ये तसे आकार पाहून त्यांनी ते आकार तयार केलेले आहेत. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नाहीत, तरीही वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते की जे पाहिलं, जे अनुभवलं
तेच त्यांनी या चित्रामध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी या लोकांनी घेतलेले नाही. आपल्याला जसं चित्रकला शिकायची असेल, गायन असेल, नृत्यकला असेल किंवा कुठलीही कला असेल, तर आपण शिकत असताना आपण त्याचे क्लासेस लावतो, त्याचं शिक्षण घेतो. पण असं कोणतंही शिक्षण या लोकांनी मात्र घेतलेलं नाही. तरीही तर आपण या पाठामध्ये पाठ 9 वारली चित्रकला या पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीला महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशातून दिसतो हे पाहिलं. वारली चित्रकलेमध्ये कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत हेही पाहिलं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग पाहूया.